हॅलो मित्रांनो, इंडिया वर्सेस इंग्लंडच्या टेस्ट सिरीजमध्ये ऑलरेडी इंडियाची थोडी लागलेली आहे. इंग्लंड 2-1 ने पुढे आहे. म्हणजे इंग्लंडने 2 टेस्ट मॅचेस जिंकलेल्या आहेत आणि इंडियाने एकच टेस्ट मॅच जिंकलेली आहे. आणि आता जी फोर्थ टेस्ट आहे, चौथी टेस्ट ती इंडियासाठी डू ऑर डाय आहे. जर ही सिरीज जिंकायची असेल तर चौथी टेस्ट इंडियाला जिंकावीच लागणार आहे. पण याच्यात आता दुष्काळात 13वा म्हणून इंडियाचे 2 प्लेयर्स हे इंज्युअर्ड झालेले आहेत आणि आता या सिरीजमध्ये खेळू शकणार नाहीत. आणि इंज्युअर्ड पण काय मॅचमध्ये नाही, तर मॅचच्या बाहेर ट्रेनिंग सेशनमध्ये, प्रॅक्टिस सेशनमध्ये ते 2 जण इंज्युअर्ड झालेले आहेत. पहिला जो आहे तो आहे नितीश कुमार रेड्डी. नितीश कुमार रेड्डी जिममध्ये एक्सरसाइज करताना इंज्युअर्ड झालेला आहे आणि त्याच्यामुळे तो आता फोर्थ टेस्ट पण खेळू शकणार नाही आणि बहुतेक तरी या सिरीजमध्ये सुद्धा तो आता खेळू शकणार नाही. नितीश कुमार रेड्डीच्या जागी कोण खेळेल, त्याची रिप्लेसमेंट कोण असेल हे अजून टीम इंडियाने सांगितलेलं नाही. आणि दुसरा जो प्लेअर इंज्युअर्ड झालेला आहे तो आहे आपला हर्षदीप सिंग पाजी. हर्षदीपला या सिरीजमध्ये अजून खेळण्याचा चान्स भेटला नव्हता, पण फोर्थ टेस्टमध्ये त्याचे खेळण्याचे चान्सेस होते, पण त्याच्या आधीच तो इंज्युअर्ड झाला. ट्रेनिंग सेशनमध्ये तो इंज्युअर्ड झालेला आहे. हर्षदीपच्या जागी अंशुल कंबोजला बोलवण्यात आलेला आहे. अंशुल कंबोजला टीममध्ये ऍड करण्यात आलेला आहे. अंशुल कंबोजचा डोमेस्टिकचा परफॉर्मन्सही चांगला होता आणि इंग्लंडमध्ये जे आता इंडिया ए चे मॅच झाले होते त्याच्यातही त्याचा परफॉर्मन्स चांगला होता. चौथी टेस्ट टीम इंडियाला काही करून जिंकावीच लागणार आहे. सिरीज जिंकायची असेल तर चौथी टेस्ट काही करून जिंकावी लागेल.